साहेब काय सांगाल तुम्ही जी खरेदी करताय मका शेतकऱ्यांची? शासकीय मका खरेदी जी चालू आहे, तर मी खरेदी विक्री संघाच्या केंद्राच्या एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रत्यक्षात आपल्याकडे शेतकऱ्यांनी जवळजवळ 2000 ते 2200 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. परंतु शासनाची मका ही अतिशय संथ गतीने चालू आहे. 2 महिन्यामध्ये आज 2 महिने खरेदी सुरू झाली. 2 महिन्यामध्ये फक्त 200 शेतकऱ्यांची मका खरेदी केली. प्रत्यक्षात आम्हाला अशी अपेक्षा आहे की 50,000 क्विंटल खरेदी अपेक्षित आहे, परंतु आतापर्यंत फक्त 7 ते 8,000 क्विंटल खरेदी झालेली आहे. तर मी तुमच्या मार्फत शासनाला अशीच विनंती करतोय की शासनाची मका खरेदी करत असताना कधी बारदान शिल्लक नाही, कधी गोडाऊन शिल्लक नाही, असे अनेक अडचणीला आम्हाला तोंड द्यावं लागतं सेंटर चालकांना. परंतु शासनाला एकच विनंती आहे की शासनाने बारदान त्वरित उपलब्ध करून द्यावं, गोडाऊन त्वरित उपलब्ध करून द्यावे आणि शासनाने आमचा निर्देशांक लक्षांक जास्तीचा करून द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांची मका लवकरात लवकर खरेदी करता येईल आणि जलद गतीनं खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची मका खरेदी झालेली आहे त्यांचं पेमेंटही शासनाने आतापर्यंत दिलेलं नाही. 2 महिने मका खरेदी करून झालेली, परंतु आतापर्यंत पेमेंट मिळालेलं नाही. तर शासनाने पेमेंटही त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावं अशी मी आपल्यामार्फत शासनाला विनंती करतो. मी शामराव माधवराव जाधव, राहणार मालसाने, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मी एक मका उत्पादक असून माझी मका नोंदणीचा इथं शेतकरी खरेदी विक्री संघाच्या तिथे नोंदणी केलेली असून त्याचा नंबर 350 असून त्याच्यामुळे काय झालेलं आहे की माझी नोंदणीचा नंबर अजून लागलेला नाही. पण मला पैशाची निकड असल्या कारणाने आज माझा मक्याचा ट्रॅक्टर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत 1700 रुपये भावाने गेलेला आहे. त्याच्यातील तफावत म्हटली तर 700 ते 800 रुपये तफावत असून मला तर तो 700 रुपये तोट्याने मका विकायला लागला. त्याबद्दल सरकारने ती माझे 700-800 रुपये भरून द्यावे ही सरकारकडे कळकळीची विनंती करतो.